स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तर आज आहे मराठी भाषा गौरव दिन, म्हणजेच आज आपल्या प्रसिद्ध साहित्यिक, थोर साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो। वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज। तर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, मराठी भाषा दिनानिमित्त आमच्या इथे काव्य संमेलन आहे। तर त्या काव्य संमेलनामध्ये आम्हाला जायचं आहे आणि तिथे आमची कविता आम्ही सादर करणार आहोत। तर सादर करण्यासाठी बऱ्याच कविता आहेत, जसे की हे कविता करतात, मी पण करते, यांच्या पण असतात कविता। पण आता बघू, आपल्याला जसा वेळ मिळेल ना तसे आपण कविता तिथे प्रेझेंट करणार आहोत। तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा। आता आम्ही पोहोचलेलो आहोत कार्यक्रमाच्या ठिकाणी। हा कार्यक्रम आहे आमच्या शहरातील कॉलेजमध्ये काव्य वाचनाचा। आम्ही घरून निघताना काव्य संमेलन बोललो, कारण की उशीर झाला होता आणि घाई गडबडीमध्ये आम्ही दोघं पण काव्य संमेलन बोललो। तर हा कार्यक्रम आहे काव्य वाचनाचा। तर या व्यासपीठावर आज मला माझी कविता सादर करण्याची संधी मिळाली। तर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद आणि विशेष करून माझ्या मिस्टरांचे खूप खूप धन्यवाद। त्यांच्यामुळेच आज मला ही संधी मिळाली। सध्या या पाना फुलाशिवाय माझी कोणीच सखी नाही, म्हणून मैत्रीचे रोटे आनंदाने वाटू दे, माझ्याविषयी तुझ्या मनात आशेच प्रेम राहू दे। मी जेव्हा माझी कविता सादर करण्यासाठी समोर गेले तेव्हा मी एका मुलीकडं मोबाईल दिला होता शूटिंग करण्यासाठी। तर त्या मुलीने अशी उभी शूटिंग केलेली आहे, त्यामुळे ही क्लिप मला अशी टाकावी लागत आहे, कारण की माझ्याकडे दुसरी क्लिप नव्हती। अशा बऱ्याच कविता मुलांनी, शिक्षकांनी आणि मुलींनी सादर केल्या। त्यानंतर ज्यांनी ज्यांनी कविता सादर केल्या त्यांचे ग्रुपमध्ये फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो। तर मित्रांनो, आता आम्ही घरी आलो। छानपैकी काव्य संमेलन संपन्न झालं आणि छानपैकी भाषण सुद्धा झाले। आम्हाला लेटच झालो होतो, कारण घरी कामं असतात, दुकानं असतात, त्याच्यामुळे आम्ही लेट झालो। तरीसुद्धा आम्ही तिथं आमची कविता प्रेझेंट केली आणि छानपैकी कविता झाली। खूप प्रतिसाद दिला, तिथं खूप टाळ्यांचा गजर झाला मोठ्या याच्यामध्ये आणि छान वाटलं। बरेच मान्यवर आलेले होते ना तिथे, तर त्यांचे पण अगोदर स्वागत सत्कार वगैरे झाला। आम्हाला जाण्याच्या अगोदरच तो कार्यक्रम झाला, त्यामुळे मी गेल्याबरोबर तिथे काही शूटिंग केली नाही, कारण की वेळ नव्हता आणि कार्यक्रम चालू होता। तर तिथे वातावरण शांततेत होतं, तर अशा वेळेस आपल्याला काही मोबाईल घेऊन शूटिंग नाही करता येत डायरेक्ट, तर त्यामुळे मी तिथे काही जास्त शूटिंग केली नाही। तर आमची ही कविता तिथं आम्हाला एक कविता प्रेझेंट करायला संधी मिळाली, तर आम्हाला खूप छान वाटलं। आणि अजून सुद्धा आम्हाला नाशिक येथे या ठिकाणी साहित्य संमेलनानिमित्त आम्हाला तिथं सुद्धा बोलवलेलं आहे। तर बघू, तिथं जर आमचा जर वेळ मिळाला आम्हाला, कारण घरचे पण बरेचसे कामात आमच्या मागं, तिथं जर वेळ मिळाला तर आम्ही जरूर जाऊ आणि तो पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करू। तर सर म्हटले आम्हाला जाऊ आपण सर्वजण ग्रुप, तर बघू आता जाणं झालं तर आपण नक्कीच मी तिथे ब्लॉग करणार आहे। कार्यक्रमावरून घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि जेवण वगैरे केले। त्यानंतर मी जेवणाचे भांडे वगैरे घासले आणि सर्व आवरल्यानंतर इथे आम्ही थोडा वेळ पोर्चमध्ये बसलेलो आहोत, कारण की उन्हातून आल्यानंतर ना असं पोर्चमध्ये बसलं तर खूप छान वाटतं, कारण इथे थंड हवा लागते। आमच्या इथे झाडं आहेत, तर बाहेर सावली असते, थंड हवा असते, त्यामुळे इथे बसायला खूप छान वाटतं। तर आज आम्ही ज्या कार्यक्रमाला गेलो होतो काव्य वाचनाच्या, तर त्या कार्यक्रमाचं अगोदर आमचं काहीच ठरलेलं नव्हतं। अचानक सरांनी यांना सांगितलं असं असं कार्यक्रम आहे कॉलेजमध्ये, तर तुम्ही या। तर यांनी मला सांगितलं तू एखादी कविता तिथे प्रेझेंट कर। तर मग अचानकच ठरलं आणि अचानकच आमची तिथं कविता सादर केली मी। तर मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहितीच आहे मला झाडं लावण्याची आवड आहे आणि माझ्याकडं खूप सारी झाडं आहेत, फुलांचे, फळांचे, असे वेगवेगळ्या प्रकारचे। तर या झाडांमध्ये, गार्डनमध्ये मी जेव्हा काम करत असते ना, तर मग मला काहीतरी सुचतं, तर काहीतरी ओळी सुचल्या ना, मग मी त्या ओळी लिहून ठेवते आणि मग त्याची एखादी कविता तयार होते। तर अशाच छोट्या छोट्या मी ओळी लिहून ठेवलेल्या असतात, त्यापासून मग मी कविता लिहून ठेवते। असं लिखाण मी कधी कुठे प्रेझेंट केलेलं नव्हतं आणि माझ्या मिस्टरांना माहिती आहे, कारण की ते पण लिहितात आणि त्यांना माहिती की ही पण लिहिते, थोडंफार हिच्याकडे लिहिलेलं असतं। तर ते मला म्हटले की तू कविता कर, सादर कर इथे कार्यक्रमामध्ये। तर माझं काही ना अचानकच ठरलं, तर मग मला असं वाटलं आता कसं होईल कसं नाही। पहिल्यांदाच मला व्यासपीठावर अशी कविता एखादी प्रेझेंट करायची संधी मिळाली आणि या संधीचं मी सोनं केलं। कविता छान प्रेझेंट झाली,
कविता संपल्यानंतर टाळ्यांचा गजर झाला तेव्हा मला खूप आनंद झाला. मैत्रिणींनो, तुमच्याही मनातल्या गोष्टी तुम्ही एखाद्या डायरीवर नक्की लिहित जा आणि आपले छंद जपा. यामुळे आपला तणाव कमी होतो. माझ्याकडे तर तसा रिकामा वेळच नसतो, कारण तुम्हाला माहीतच आहे माझ्या घरी दुकान आहे. त्यातून वेळ काढून मी रेसिपी करते, व्लॉग करते आणि गार्डनिंग करते. आणि आता सध्या मी माझं राहिलेले शिक्षण म्हणजेच मास्टर डिग्री पूर्ण करत आहे. इथं बसून बोलता बोलता मी झाडांची खराब झालेले पानं काढत होते, तर यांचं लक्ष अचानक आमच्या सफरचंदाच्या झाडाकडे गेलं. तर या झाडाला आज आले आहेत फुलं. तर मी सुद्धा बघितले नव्हते सफरचंदच्या झाडाला फुलं आलेत म्हणून. सफरचंदच्या झाडाचे फुलं बघून यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता तुम्ही. तेवढाच आनंद मलाही झालेला आहे. आज खरंच खूप चांगला दिवस आहे. बऱ्याच दिवसापासून मी सफरचंदची झाडं लावलेली होते आणि या झाडाला पहिल्यांदा फुलं आलेत. 2-3 का होईना फुलं पाहायला भेटले. सफरचंदचे झाडाचे फुलं कधी असे पाहिलेच नाही आम्ही समोरासमोर, त्यामुळे आम्हाला एवढी खुशी झाली. आणि आपण लावलेल्या झाडांचे फुलं फळं बघून खरंच इतका आनंद होतो ना. तुम्ही एखाद्या वेळेस नक्की झाड लावून बघा. तर चला तुम्हाला पण मी अगदी जवळून दाखवते सफरचंदच्या झाडाला फुलं कशी आलेत. एका छोट्याशा फांदीला आलेत बघा. 3 फुलं आहेत एका ठिकाणी, छोटे छोटे फुलं आहेत. आणि पहिल्यांदा मी सफरचंदच्या झाडाचे फुलं बघितलेत. हे झाड मी बियापासून तयार केलेले होते. माझ्याकडे सफरचंदचे 3 झाडं आहेत. ह्या छोट्या छोट्या फांद्या दिसतात ना, सर्व एकाच झाडाच्या फांद्या आहेत तेवढ्या. तसे मी बियापासून भरपूर रोपं तयार केले होते, पण एवढ्या साऱ्या रोपांमधून 3 रोपं माझे वाचले आणि ते रोपं लहानचे मोठे झालेत बघा. असं म्हणतात घरीच बियापासून तयार केलेल्या झाडांना फळं येत नाहीत, पण येतात बरं का फळं. माझ्याकडे सर्वच झाडांना फळं येतात. प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळते. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये इथंच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.